पारंपरिक चव, अप्रतिम अशा हळदीच्या पानांचा सुगंध आणि नारळ गुळाची गोड चव असलेला असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. तर त्या पदार्थाचं नाव आहे पातोळी. तर चला पातोळी बनवायला सुरुवात करूया. इथे आपण एका कढईमध्ये तूप घेतला आहे. तो थोडा गरम झाल्यावर त्यात खसखस आणि ड्रायफ्रूट घालून थोडे भाजून घेतले आहे. आता आपण त्यात गूळ घालणार आहोत. गुळाचं प्रमाण खोबऱ्याच्या अर्धा असणार आहे, म्हणजे 1 वाटी खोबरं तर अर्ध वाटी गूळ घेतला आहे मी इथे. आता खोबरं, गूळ आणि बाकी मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आपण इथे. त्यात थोडी वेलची पूड घालून सारण तयार करून घेतलं आहे. हे बघा, परफेक्ट टेक्स्चर आला आहे याला. आता आपण त्याचं आवरण बनवूया. इथे मी 1 वाटी पाणी तर 1 वाटी दूध घेतलं आहे. त्यात तूप आणि चिमूटभर मीठ घालून कड येऊन दिला आहे. कड आल्यानंतर त्यात 2 वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे. आता हे मिश्रण एकजीव करून 2 मिनिटं वाफेवर ठेवायचं. आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून चांगलं मळून घ्यायचं. ही बघा हळदीची पानं. याला हिरो इन्ग्रेडियंटच म्हणावं लागेल, कारण याच्याशिवाय पातोळी अधुरी आहे. आता इथे आपण हळदीच्या पानांना व्यवस्थित पाणी लावून त्याच्यावरती ते पीठ व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण सारण भरून ते व्यवस्थित चिपकवून घेणार आहोत. त्या आवरणामध्ये व्यवस्थित सारण भरून ते व्यवस्थित चिपकवावं लागेल. जर ते व्यवस्थित चिपकलं नाही गेलं तर त्यातून सारण बाहेर येणार. त्यासाठी ते व्यवस्थित आपल्याला चिपकवावं लागणार आहे. अशा तऱ्हेने मी आता सगळ्या पातोळ्या बनवून घेणार आहे. हे बघा, मी सगळ्या पातोळ्या आता बनवल्या आहेत आणि आता त्या स्टीम करण्यासाठी ठेवत आहे. टेन मिनिट्स आपल्याला हे स्टीम करायचं आहे. आणि हे बघा, 10 मिनिटानंतर आपली पातोळी तयार आहे. चला आता आपण ती ओपन करून बघूया. किती सुंदर पातोळी दिसते. चवीला तर अप्रतिम होते. पर्सनली मला खूप आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते.